महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। हरिभक्त परायण नामदेव महाराज बाळासाहेब कोहकडे यांचे कीर्तन उत्साहात संपन्न। या घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख यांनी। पाहूया सविस्तर माहिती अशी की राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने वरवंडी गावचे सुपुत्र हरिभक्त परायण नामदेव बाळासाहेब कोहकडे महाराज यांची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा मोठ्या उत्साहात पार पडली। हरिभक्त परायण नामदेव महाराज कोहकडे यांना घडवण्यात आजी लक्ष्मीबाई, पंजाब बापू कोहकडे, वडील बाळासाहेब, आई अर्चना, चुलते जालिंदर, चुलती आरती आणि काका अशोक कल्हापुरे यांनी मोठे परिश्रम घेतले। वरवंडी गावच्या इतिहासात प्रथमच वरवंडीचे सुपुत्र कीर्तनकार झाल्याने वरवंडीकरांना ही बाब मोठ्या अभिमानाची आहे। गावच्या कीर्तनकाराचे गावकऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले। पत्रकार जावेद शेख, पत्रकार रमेश जाधव, जगदीश भालेराव, परबत बरे, सुनील पवार, सुनील भालेराव, रवींद्र भालेराव, नारायण शिंदे, अभिजित शिंदे, चेतन पवार, प्रथमेश जाधव, नवनाथ ढगे, नंदू भालेराव यांच्या हस्ते नामदेव महाराजांचा भव्य सत्कार करण्यात आला। वरवंडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून हा पारायण सोहळा हरिभक्त परायण मुळे महाराज, गोरक्षनाथ ढगे, त्रिंबक पाटील अडसुरे, शंकर ढगे, अप्पा ढगे, केशव अडसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून यासाठी रमेश कदम, जालिंदर महाराज अडसुरे, निवेदक साईनाथ कदम, राजू ढगे, कैलास ढगे, विजय कदम, दिगंबर ताकटे, नितीन ढगे, ईश्वर अडसुरे इत्यादींचे विशेष सहकार्य लाभत आहे। नामदेव महाराज कोहकडे यांनी त्यांचे वारकरी संप्रदायाचे शिक्षण ज्ञानाई वारकरी संप्रदाय शिक्षण संस्था बांबोरी येथे गुरुवर्य ईश्वर महाराज कदम शास्त्री यांच्याकडे पूर्ण केले असून नामदेव महाराज कोहकडे यांचे कीर्तन सेवा श्रवणासाठी वरवंडी गावासह पंचक्रोशीतून मोठा जनसमुदाय जमला होता। त्यांचे कीर्तन सेवेने लोक भारावून गेले होते। प्रतिनिधी जावेद शेख, शिवगर्जना न्यूज, राहुरी।